Hello dear students, Dr. Bapuji Salunke, Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Applied Science Physics. The unit which we are learning is Types of Motion. The learning outcome for our today's lecture is calculate the given parameters for the given projectile motion. So dear student, let us first see what is projectile motion, and what are the different parameters included in the projectile motion. Okay, let's go. So what is projectile? Consider this diagram. Some player is playing with the football. He has kicked the football and the trajectory of the football you are tracing. Okay, इथे एक खेळाडू आहे ज्यानं फुटबॉलला किक मारलेली आहे. ओके, आणि तुम्ही बघत आहात की फुटबॉल कशा पद्धतीने जर्नी करताय. तर प्रोजेक्टाईलचा अर्थ काय पहा. an object thrown in air making some angle with the horizontal. मग तो अँगल कसा आहे, अँगल ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड अ प्रोजेक्टाईल. असं ऑब्जेक्ट जे एअरमध्ये फेकलेलं आहे वर, की त्याचा अँगल कसा आहे, तर तो अँगल 0 पेक्षा मोठा आहे पण 90 पेक्षा कमी आहे. तो अँगल म्हणजे कोणी, तर तो ऑब्जेक्ट जे आहे त्यानं हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल हा कसा आहे, 0 पेक्षा मोठा आहे आणि 90 डिग्रीपेक्षा कमी. आता तुम्ही जर या डायग्राममध्ये पाहत असाल तर फुटबॉल हा काय आहे या ठिकाणी, प्रोजेक्टाईल आहे. जी वस्तू फेकली गेलेली आहे एअरमध्ये ह्या अँगलमध्ये, म्हणजे 0 पेक्षा मोठा अँगल आणि 90 पेक्षा कमी अँगल, ह्याच्यामध्ये जी वस्तू फेकली गेलेली आहे ना, ऑब्जेक्ट जो फेकला गेलेला आहे एअरमध्ये, त्याला म्हणायचं प्रोजेक्टाईल. मग आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल या प्लेयरनं किक मारलेली आहे या फुटबॉलला. आता हा फुटबॉलनं कसा अँगल केला रे, हॉरिझॉन्टलशी. हॉरिझॉन्टल म्हणजे तुम्ही एक प्रकारे असं समजा की हा जो एक्स ॲक्सिस आहे तो हॉरिझॉन्टल आहे. और जनरली फुटबॉल खेळत असताना जमीन जी आहे ती काय असणार, हॉरिझॉन्टल असणार. मग हा फुटबॉलनं कसा अँगल केला आहे पहा, थीटा अँगल कशा पद्धतीने इथे या ठिकाणी आहे, तर तो 0 पेक्षा मोठा आहे आणि 90 पेक्षा लहान आहे. म्हणजेच फुटबॉल हा या ठिकाणी प्रोजेक्टाईल मोशन आहे. ओके, आता प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय पहा, की प्रोजेक्टाईल मोशन इज द मोशन ऑफ अ बॉडी थ्रोन इन एअर ॲट अन अँगल विथ द हॉरिझॉन्टल अँगल विच इज ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री मुव्हिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, की त्या प्रोजेक्टाईलची मोशन, प्रोजेक्टाईल म्हणजे आपण सांगितलेलं आहे की an object which is thrown in air at an angle greater than 0 less than 90 degree. त्या प्रोजेक्टाईलची अंडर द ॲक्शन ऑफ अ ग्रॅव्हिटी जी काय मोशन आहे त्यालाच आपण प्रोजेक्टाईल मोशन म्हणतो. आता या चित्रामध्ये तुम्ही बघत असाल, या पिक्चरमध्ये तर कळत असेल की फुटबॉल या ठिकाणी प्रोजेक्टाईल. तर या फुटबॉलची जी मोशन आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, प्रोजेक्टाईल मोशन. ओके, अँड द फुटबॉल इज मुव्हिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी. आपल्याला माहीत आहे पहा की हा जो अर्क तयार होणार आहे, आपण या ठिकाणी आता पुढं आणखीन डिटेलमध्ये बघणार आहे. तर तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये काय आहेत बघा, की प्रोजेक्टाईल मोशन ही मुव्हिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी असते. प्रोजेक्टाईल मोशनमध्ये जो अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे तो कसा आहे, ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 90 आहे. आता आपण या ठिकाणी फुटबॉलचं उदाहरण पाहिलं. आता इथं पहा तुम्ही क्रिकेटचं उदाहरण पाहिलं. ही परफेक्ट एक्झाम्पल आहे बघा प्रोजेक्टाईल मोशनचं. ओके, हा बॉल आहे तो ह्या क्रिकेट प्लेयरनं काय केला, हिट केला. ओके, आणि तो बॉल अशा पद्धतीची ट्रॅजेक्टरी करत गेला पहा. तो एका हाईटपर्यंत पोचला आणि तिथून परत त्यानं अशा पद्धतीची जर्नी टुवर्ड्स द ग्राउंड केली. ही जी मोशन, हा जो अर्क दिसतोय ना, ही आहे प्रोजेक्टाईल मोशन. यानं हा बॉलनं केलेली प्रोजेक्टाईल मोशन किंवा ट्रॅजेक्टरी. आपण हे मुद्दे पुढे पाहणारच आहोत, पण समजलं तुम्हाला की प्रोजेक्टाईलची मोशन म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन. ओके, आता नेक्स्ट जॅव्हेलिन उदाहरण म्हणजे भालाफेक ज्याला आपण म्हणतो. आता हे भाला फेकला कशा पद्धतीनं, तो जो जॅव्हेलिन आहे त्याचं ट्रॅजेक्टरी आहे पहा, भाल्याची ट्रॅजेक्टरी कशा पद्धतीने. ओके, मुव्हिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी. ओके, सो either kicking a football or hitting a cricket ball or throwing a javelin is, or all these are the examples of projectile motion. Okay, so let us discuss some of the terms related with the projectile motion. Trajectory of a projectile. See, consider this diagram. Some object was thrown and that object
has taken this path, means this blue bold line, this arc is the path which is followed by that object. म्हणजे एक फुटबॉल आहे आणि तो किक केला समजा, तर त्या फुटबॉल इथून किक केला ओरिजिन पासून आणि त्या फुटबॉलनं अशा पद्धतीनं तो मॅक्सिमम हाईटला अशा पद्धतीने गेला आणि त्यानं परत अशा पद्धतीनं ग्राउंडवर मागं आला. तर द पाथ ट्रेस्ड बाय द प्रोजेक्टाईल इन अ प्रोजेक्टाईल मोशन इज कॉल्ड एज अ ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल. तो कोणत्या पाथवरून गेला, कोणत्या रस्त्यावरून गेला, तो जो आहे ती आता या ठिकाणी बघितलं तर प्रोजेक्टाईल मोशनची ट्रॅजेक्टरी ही अशा पद्धतीनं आर्क शेपड बऱ्यापैकी असते. ते अँगलनुसार वेगवेगळे असणार, ते आपण पुढं बघणारच आहोत. पण ज्या पाथवरून तो प्रोजेक्टाईल मूव्ह झाला त्या पूर्ण पाथला काय म्हणतो आपण, ट्रॅजेक्टरी. तर जो निळा आर्क तुम्हाला दिसतो आहे ना, ती ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल आहे. नेक्स्ट आहे व्हेलॉसिटी ऑफ द प्रोजेक्टाईल. ही डायग्राम परत एकदा कन्सिडर करा. आता व्हेलॉसिटी ऑफ द प्रोजेक्टाईल व्ही नॉट काय आहे पाहूया आपण. The velocity with which a body in a projectile motion is thrown is called as a velocity of a projection. ती बॉडी जी आहे ओरिजिनला, ती बॉडी ज्या गतीनं फेकली गेली होती पहा, त्याला आपण व्हेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्टाईल असं म्हणतोय. ओके, और व्हेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्शन म्हणतोय. ओके, आता प्रोजेक्टाईलची वेलॉसिटी म्हणजे काय की आता प्रत्येक या पॉईंटला, या ट्रॅजेक्टरमधल्या प्रत्येक पॉईंटला वेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्टाईल आहे ती वेगवेगळी असणार. पण वेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्शन म्हणजे काय आहे पहा की द वेलॉसिटी विथ विच अ बॉडी इन अ प्रोजेक्टाईल मोशन इज थ्रोन. अँगल ऑफ प्रोजेक्शन बघा, द अँगल ऑफ प्रोजेक्शन इन अ प्रोजेक्टाईल मोशन इज द अँगल मेड बाय द व्हेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्शन विथ द हॉरिझॉन्टल ॲट द ओरिजिन. म्हणजे तुम्हाला या डायग्राममध्ये या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर इथून ही बॉडी फेकली गेलेली आहे एअरमध्ये. ओके, द बॉडी इज थ्रोन इन एअर ऑफ दिस ओरिजिन. ओके, आता या व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शननं हॉरिझॉन्टलशी केलेला जो अँगल आहे, हॉरिझॉन्टल म्हणजे हे हॉरिझॉन्टल जे आहे, एक्स ॲक्सिस म्हणा तुम्ही किंवा ग्राउंड लेवल म्हणा, त्याच्याशी केलेला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतोय व्हेलॉसिटी अँगल ऑफ प्रोजेक्शन. ओके, हा बघा, हा थीटा जो आहे तो अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे या ठिकाणी. अँगल ऑफ प्रोजेक्शनचा फॉर्म्युला काय बघा, टॅन इनवर्स इन ब्रॅकेट 4h/r. आता h म्हणजे दिस मॅक्सिमम हाईट. Okay, this maximum height, and r means the range. About these terms means height and range we are going to see in next part. Okay, so this is angle of projection. At the maximum height of a projectile, capital H, the maximum vertical distance covered by a projectile from the horizontal level is called as a height of a projectile or a maximum height of a projectile. पहा, प्रोजेक्टाईल आहे तो इथून थ्रो केला, त्यानं अशा पद्धतीची जर्नी केली आणि तो इथं अशा पद्धतीने ग्राउंडवर येऊन आदळला. आता ह्या पूर्ण त्याच्या जर्नीमध्ये तो मॅक्सिमम किती अंतरावर गेला, उंच हॉरिझॉन्टल पासून मॅक्सिमम तो किती हाईटपर्यंत पोहोचला होता, त्याला आपण म्हणतोय मॅक्सिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाईल. ही जर्नी त्यानं केली, मॅक्सिमम म्हणजे इथंपर्यंत डिस्टन्स त्यानं कव्हर केलेला आहे, म्हणजेच दिस इज कॅपिटल एच. आणि द फॉर्म्युला टू फाइंड कॅपिटल एच इज इक्वल टू v² sin² θ अपॉन 2g. ओके, g is the acceleration due to gravity, theta is angle of projection. Okay, so this is maximum height of a projectile. See, this is not height of projectile, maximum height of, because what, this height is a much higher. Okay, so this is called a maximum height of a projectile. Range of a projectile, the total horizontal distance covered by a projectile is called as a range. हे बघा, ह्या प्रोजेक्टाईल आहे तो इथून प्रोजेक्ट केला, त्यानं अशा पद्धतीची ट्रॅजेक्टरी केली, तो मॅक्सिमम हाईटला पोहोचला आणि तिथून परत तो ग्राउंडच्या दिशेनं आला आणि अशा पद्धतीने इथं आदळला. तर हॉरिझॉन्टल त्यानं मॅक्सिमम किती अंतर पार केलं, हे बघा, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, त्याला म्हणायचं रेंज. समजा इथून तो प्रोजेक्टाईल आहे तो फेकला आणि तो इथं येऊन पडला. आता हे अंतर जर का 5 मीटर असेल, म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट, या दोन पॉईंटमधलं जर अंतर 5 मीटर असलं तर रेंज किती झाली म्हणायचं, 5 मीटर. ओके, नाउ व्हॉट इज फॉर्म्युला, रेंज इज इक्वल टू v² sin² θ अपॉन g. हा रेंजचा फॉर्म्युला आहे. म्हणजे बघा, रेंज तुम्हाला समजून येत असेल की व्हेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्शन आणि
अँगल ऑफ प्रोजेक्शनवरती जास्त डिपेंडंट आहे. एक फार महत्त्वाचा मुद्दा काय आहे पहा, की इफ द अँगल ऑफ प्रोजेक्शन इज अ 45 डिग्री देन रेंज इज अ मॅक्सिमम. एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे खूप महत्त्वाचं आहे. रेंज इज अ मॅक्सिमम ॲट 45 डिग्री आणि त्या ठिकाणी फॉर्म्युला काय होते बघा, V²/G. ओके, सो रेंज इज अ मॅक्सिमम ॲट 45 डिग्री. ह्या डायग्रॅमवरून तुम्हाला समजून येते पहा की इथे जे तुम्ही पाहत आहात 45 डिग्रीनं प्रोजेक्शन केल्यानंतर सर्वात जास्त अंतरावर तो प्रोजेक्टाईल जाऊन आपटलेला आहे. ओके, 20 मीटर, आपण जर मीटर कन्सिडर केले तर मीटरमध्ये 20 मीटर एवढी रेंज आहे. म्हणजे ॲट 45 डिग्री अँगल द रेंज इज अ मॅक्सिमम. आणि बाकीचं तुम्ही पाहत असाल तर कोणतेही दोन अँगल ज्यांची ॲडिशन 90 डिग्री होते ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आपण त्यांना म्हणतो, त्यांची रेंज सेम असते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता मी कन्सिडर करतो की 15 डिग्री अँगल आणि 75 डिग्री अँगल. आता ह्यांचे काय, हे कॉम्प्लिमेंटरी बिकॉज 75 + 15 = 90. मग त्यांची रेंज सेम असते पहा. 50 डिग्रीनं प्रोजेक्ट केलेला प्रोजेक्टाईल आणि 75 डिग्रीनं प्रोजेक्ट केलेला प्रोजेक्टाईल, या दोघांची रेंज सेमच आहे, 10 मीटर इतके आहे. सेम त्याच पद्धतीनं 60 डिग्री आणि 30 डिग्रीज आहे. 60 डिग्री + 30 डिग्री = 90 डिग्री. सो 60 डिग्री and 30 degree are complementary angles and the range for both these angles is the same. Okay, so let us see. 60 डिग्री बघा अँगल हा. ओके, 17 मीटर इतकी त्याची रेंज आहे. आणि 30 डिग्री अँगल पाहाल तर त्याची सुद्धा रेंज किती आहे, 17 मीटर इतकी आहे. मीन्स द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हॅव सेम व्हॅल्यू ऑफ रेंज. ओके, सो दीज पॉईंट्स मीन्स the maximum range occurs at 45 degree and complementary angles have a same value of range. Are both the points important as far as examinations are considered? Now, time of a flight. The total time in which the projectile covers the entire trajectory is called as a time of a flight. हे पहा, इथून ही ट्रॅजेक्टरी पूर्ण करून इथं जमिनीवरून आदळेपर्यंत टोटल किती वेळ लागला त्या प्रोजेक्टाईलला, किती टाईम त्यानं घेतला प्रोजेक्टाईलनं, तर त्यालाच आपण काय म्हणत असतो या ठिकाणी, टाईम ऑफ अ फ्लाईट. तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी समजून येते का पहा, T = 2V sin θ/G इज अ फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट टाईम ऑफ फ्लाईट. एक फॅक्ट तुम्हाला या ठिकाणी समजून येते का बघा, की समजा जर का या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत प्रोजेक्टाईल मोशन केली, ठीक आहे, या ट्रॅजेक्टरीनं तो गेला आणि प्रोजेक्टाईल मोशन कंप्लीट केली, त्यासाठी जर टाईम ऑफ अ फ्लाईट कॅपिटल T असेल तर मॅक्सिमम हाईटला पोहोचण्यासाठी त्याला किती टाईम लागला त्या प्रोजेक्टाईलला? ऑब्वियस आहे, T/2. दिस टाईम ऑफ फ्लाईट डिवायडेड बाय 2 म्हणजे हाफ ऑफ टाईम ऑफ फ्लाईट इट टेक्स टू रीच ॲट अ मॅक्सिमम हाईट. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट फॉर एक्झामिनेशन. ओके, the time taken by a projectile to reach at a maximum height is half of a time of a flight. ओके, हाफ असणार ना. जर का इथून पूर्ण ही ट्रॅजेक्टरी कंप्लीट करून इथपर्यंत पोहोचण्यासाठी टाइम जर का कॅपिटल T इतका लागत असेल तर मॅक्सिमम हाईटला पोहोचण्यासाठी टाइम किती लागणार, कॅपिटल T/2. ओके, सो सम न्यूमेरिकल एक्झाम्पल 1. अ बॉल इज थ्रोन with a velocity of 60 meter per second making an angle of 30 degree with the horizontal. Calculate maximum height attained by a ball, horizontal range covered by a ball and time taken ball to reach a maximum height. आता पहा कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केले. गिवन V दिलेला आहे, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन 60 मीटर पर सेकंड, अँगल ऑफ प्रोजेक्शन 30 डिग्री दिले आणि आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू माहिती आहे. आता पहिलं पहा, टू कॅल्क्युलेट मॅक्सिमम हाईट. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मॅक्सिमम हाईटचा, सर्व व्हॅल्यू जे आहेत त्याच्यामध्ये आपण त्या इन्सर्ट केल्या आणि मॅक्सिमम हाईट किती आली, 45.9 मीटर. रेंजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे. रेंजच्या फॉर्म्युला दिलेल्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या फॉर्म्युलामध्ये इन्सर्ट केल्याने आपल्याला रेंज मिळालेली आहे. आता मगाशी मी तुम्हाला जो मुद्दा सांगत होतो की टाइम टेकन बाय अ बॉल टू रिच मॅक्सिमम हाईट, तो कशा पद्धतीने आहे बघा. तर एंटायर ट्रॅजेक्टरी पूर्ण करण्यासाठी बॉलला किती वेळ लागला, कॅपिटल टाइम T इतका लागला. म्हणजेच मॅक्सिमम हाईटला पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार, T/2. मग चला आपण आधी टाइम ऑफ फ्लाईट काढून घेऊ की एंटायर ट्रॅजेक्टरी कंप्लीट करायसाठी किती वेळ लागला. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 2V sin θ/G. टोटल टाइम किती लागला पूर्ण ट्रॅजेक्टरी, म्हणजे अशा प्रकारची
पूर्ण ट्रॅजेक्टरी कंप्लीट कराय किती वेळ लागला 6.122 सेकंद. पण म्हणजेच मॅक्सिमम हाईटला पोहोचायसाठी किती वेळ लागला T/2 and that time is 3.061 second. So these are simple techniques to solve the example. Or next example, Vijay is standing at a distance of 20 meter from a volleyball net which is 3 meter high. He throws tennis ball so that it just clears the net. Calculate the angle of projection and velocity of projection. जे काही दिलेलं आहे ते सगळं आपण या ठिकाणी लिहून घेतलं आहे. ओके, मॅक्सिमम हाईट किती येणार आता 3 मीटर. जस्ट क्लिअर्स म्हणजे ते टच केला त्यानं त्या नेटला आणि तो बॉल परत त्याच्या डाऊनवर्ड डिरेक्शनला किंवा त्या जर्नीच्या दिशेने त्यानं प्रोसेस केली. आता रेंज या ठिकाणी दिलेली आहे. किती असणार 20 मीटर प्लस 20 मीटर रेंज म्हणजे 40 मीटर झाली. अँगल ऑफ प्रोजेक्शनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण इन्सर्ट केले आणि अँगल ऑफ प्रोजेक्शन आला 16.7 डिग्री. ओके, त्यानंतर रेंजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ओके, तो आपण घेतला. का घेतला? कारण आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन विचारलेलं आहे. मग आपल्याकडे जी माहिती आहे ती रेंजची आपल्याला एक माहिती आहे आणि आपल्याला अँगल ऑफ प्रोजेक्शन माहिती आहे, म्हणजेच आपण व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन जी आहे ती डिटर्मिन करू शकतो. अशा पद्धतीने आपण फॉर्म्युल्यामध्ये रिअरेंजमेंट्स केल्या आणि velocity of projection is equal to 26.68 meter per second अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलं. So these are very simple examples. All right. Thank you dear students.